नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही सकाळी उठल्यावर थकलेले जड वाटत असाल आणि कित्येक महिन्यांपासून काहीही गोड खाल्लं नसतानाही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असेल तर चूक कुठे आहे असा विचार तुमच्या मनात येतो का? एका दृश्याची कल्पना करा. सकाळचे साधारण 6:30 वाजले आहेत. परिसरातील उद्यान हळूहळू लोकांनी भरत आहे. काही जण वेगाने चालत आहे, काही जण सावकाश फेरफटका मारत आहे, तर काही जण सूर्योदयाची वाट पाहत बाकावर बसलेले आहेत. त्याच उद्यानात 68 वर्षीय विजू काका बाकावर बसलेले आहेत. त्यांच्या कपाळावर एक हलकीशी सुरकुती आहे. चेहऱ्यावर विचारमग्न भाव आहे. थोड्या वेळापूर्वीच ते 2दा फिरायला गेले होते, पण आज काहीतरी वेगळं जाणवत आहे. त्यांच्या शरीरामध्ये एक हलकासा थकवा, जणू काही रात्रभर पूर्ण झोप घेऊनही त्यांच्या शरीराला पूर्ण विश्रांती मिळालेली नाही. तेवढ्यात त्यांचा एक जुना मित्र जवळ येतो आणि हसून त्यांना विचारतो, काय झालं, आज थोडे थकलेले दिसताय. तर विजू काका किंचित हसून उत्तर देतात, मी काय सांगू, काल रिपोर्ट आले, तुमची साखरेची पातळी पुन्हा वाढली आहे. चूक कुठे झाली आहे हेच मला कळत नाही आहे. मी कित्येक महिन्यांपासून काहीही गोड खाल्लेलं नाही. तो मित्र क्षणभर थांबतो, मग तो म्हणतो, गोडच सर्व काही नसतं. कधीकधी रोजच्या जेवणातही अशा गोष्टी असतात ज्यामुळे साखरेची पातळी हळूहळू वाढते. हे ऐकून विजू काका क्षणभर शांत होतात आणि खरं सांगायचं तर याच क्षणी एक खूप महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. मधुमेहासाठी प्रत्येक भाजी सारखीच असते का? की अशा काही भाज्या आहेत ज्या तुमची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात? कारण सत्य हे आहे की साठीनंतर शरीर पूर्वीसारखं राहत नाही. जे पदार्थ एकेकाळी सहज पचायचे त्यांचा आता शरीरावरती वेगळा परिणाम होऊ शकतो. अनेक लोकांना असं वाटतं की जर त्यांनी गोड खाणं सोडलं तर त्यांची साखरेची पातळी आपोआप नियंत्रणात येईल. पण वास्तव थोडं वेगळं आहे. शरीराला केवळ गोड पदार्थ कमी करण्याची गरज नसते, तर योग्य संतुलित आहाराची गरज असते. आणि हे संतुलन अनेकदा आपल्या रोजच्या भाज्यांमधून येतं. त्यांच्याकडे आपण कदाचित सर्वात कमी लक्ष देतो. आपण घरी जे काही शिजवलेलं असतं ते खातो. तो पदार्थ नेमका काय होता याचा कधी विचारच नाही करत. पण तुमच्या ताटातील भाज्या तुमच्या शरीरावरती काय परिणाम करत आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्या तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवत आहे की नाही, की हळूहळू वाढवत आहे? जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरामध्ये आई वडील किंवा आजी आजोबा मधुमेहाने त्रस्त असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे की कोणत्या भाज्या शरीराला पोषक ठरतात, कोणत्या सवयी तुमच्या प्रयत्नांना खीळ घालतात आणि छोटे बदल तुमच्या आयुष्यात कसा मोठा फरक घडवू शकतात. पण पुढे जाण्यापूर्वी एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा. प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं असतं, त्यामुळे कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम. हा व्हिडिओ तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी जेणेकरून तुम्ही शहाणे निर्णय घेऊ शकाल. चला आधी एक अगदी मूलभूत पण महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. भाज्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत? भाज्या केवळ तुमच्या आहाराचा एक भाग नाहीत, ते तुमच्या शरीरासाठी रोजची गरज आहेत. त्यामध्ये फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर अनेक नैसर्गिक घटक असतात जे तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला आधार देतात. पण मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे फायबर. फायबर काय करतं? हे तुमचे अन्न हळूहळू पचण्यास मदत करतं. आणि जेव्हा अन्न हळूहळू पचतं तेव्हा तुमच्या साखरेची पातळी अचानक वाढत नाही. याचा अर्थ असा की जर तुमच्या ताटामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल तर तुमच्या साखरेची पातळी अधिक स्थिर राहू शकते. म्हणूनच तुमच्या ताटाचा मोठा भाग हिरव्या भाज्यांनी भरलेला असावा अशी शिफारस अनेकदा केली जाते. आता इथे एक मनोरंजक मुद्दा आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की जर ते भाज्या खात असतील तर सर्व काही ठीक आहे. पण प्रश्न हा आहे की तुम्ही योग्य भाज्या खात आहात का? तुम्ही त्या योग्य प्रमाणामध्ये खात आहात का? आणि तुम्ही त्या योग्य प्रकारे तयार करत आहात का? या 3 गोष्टींमुळे संपूर्ण चित्र बदलतं. कारण साठीनंतर शरीराच्या गरजा बदलतात. पचनक्रिया मंदावते, स्नायू कमजोर होऊ लागतात आणि शरीर पूर्वीसारखं ऊर्जा वापरू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये हलके, फायबरयुक्त आणि हळूहळू पचणारे पदार्थ खाणं शरीराला आधार देतं. आणि हेच काम योग्य भाज्या करतात. पण गोष्ट इथे संपत नाही. कारण खरा फरक केवळ तुम्ही काय खात आहात यात नाही, तर तुमच्या नकळत तुम्ही काय चुकीचं करत आहात यात आहे. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. पुढे आपण अशा भाज्यांबद्दल चर्चा करणार आहोत ज्या तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. आणि अशा छोट्या चुकांबद्दलही बोलणार आहोत ज्या तुमची सगळी मेहनत वाया घालवू शकतात. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की केवळ गोड पदार्थ सोडणं पुरेसं नाही. खरा फरक तुमच्या रोजच्या आहारात आहे.
चला तर मग थेट त्या भाज्यांबद्दल जाणून घेऊया, ज्या 60 वर्षानंतर मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. सर्वप्रथम आपण कारल्याबद्दल बोलूया. खरं सांगायचं तर कारल्याचं नाव काढताच तोंडाला थोडीशी कडवट चव येते, नाही का? अनेक लोक फक्त त्याला पाहूनच खाण्यास नकार देतात. पण जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा कारलं ही त्या भाज्यांपैकी एक आहे जिला वर्षानुवर्षे खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कारल्यामध्ये काही नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील ग्लुकोजचा वापर सुधारण्यास मदत करतात. याचा अर्थ ते तुमच्या शरीराला साखर योग्यरित्या हाताळण्यास मदत करतं. याचा अर्थ असा नाही की कारलं हा काही जादुई रामबाण उपाय आहे. मात्र आठवड्यातून 2 ते 3 वेळा संतुलित प्रमाणामध्ये सेवन केल्यास ते तुमच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतं. बरेच लोक त्याचा रस पितात, तर काही जण ते हलके मसालेदार भाजी म्हणून खातात. त्याचे खरे फायदे मिळवण्यासाठी ते जास्त तेल किंवा मसाल्यांमध्ये शिजवणं टाळावं. आता दुधी भोपळ्याबद्दल बोलूया. दुधी भोपळा हा एक आजारी लोकांसाठी अन्न म्हणून या भाजीकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण खरं तर ही एक खूप आरामदायी भाजी आहे. ती हलकी आहे, सहज पचणारी आहे आणि शरीराला हायड्रेट करणारी आहे. ज्यांना पोटामध्ये जडपणा, गॅस किंवा आम्लपित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी दुधी भोपळा खूप आरामदायी मानला जातो. तुम्ही ती भाजी म्हणून खाऊ शकता किंवा तिचं हलकं सूप बनवू शकता. आता हे लक्षात घ्या की जर तुमची पचनक्रिया चांगली असेल तर तुमचं शरीर साखरेसह इतर गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकेल. आता पालकाकडे वळूया. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक हे अग्रस्थानी आहे. त्यात लोह, फायबर आणि अनेक आवश्यक जीवनसत्वे असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात कॅलरीज कमी आणि पोषण मूल्य जास्त असतात. याचा अर्थ तुम्ही जास्त काळजी न करता त्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. पालक डाळींमध्ये मिसळून त्याचं सूप बनवून किंवा हलकी भाजी म्हणून खाल्लं जाऊ शकतं. आता एक छोटी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पालक जास्त शिजवल्याने त्यातील काही पोषक तत्वे कमी होऊ शकतात, म्हणून तो हलका शिजवणं उत्तम. आता दोडक्याबद्दल बोलूया. दोडक्याला अनेकदा एक साधी भाजी म्हणून मानलं जातं, पण ती केवळ एक साधी भाजी नाही, तर ती खूपच हुशारीची भाजी आहे. ती पचायला हलकी असते आणि त्यात पाणी आणि फायबर जे आहे ते दोन्ही चांगल्या प्रमाणामध्ये असतं. अनेक ज्येष्ठ नागरिक दोडका खाल्ल्यानंतर हलके वाटत असल्याचं सांगतात आणि पोट हलकं झाल्यावरती शरीराला अधिक आराम वाटत असतो. आता परवळाबद्दल बोलूया. परवळ ही एक अशी भाजी आहे जिच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, कारण ती दिसायला किंवा चवीला फारशी वैशिष्ट्यपूर्ण नाही आहे. पण नेमकं हेच तिचं वैशिष्ट्य आहे. त्यात कॅलरीज कमी असतात आणि अनेक आवश्यक खनिजे असतात. कमी तेलामध्ये शिजवल्यास मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. आता मेथीच्या पानांबद्दल बोलूया. तुम्ही मेथीबद्दल अनेकदा ऐकलं असेल, पण तुम्ही तिचा तुमच्या आहारामध्ये योग्य प्रकारे समावेश केला आहे का? मेथीमध्ये फायबर चांगल्या प्रमाणामध्ये असतं आणि अनेक लोक ती खाल्ल्यानंतर हलकं वाटत असल्याचं सांगतात. पण इथे एक सामान्य चूक आहे. मेथीचा पराठा चवीला हे चांगलं असलं तरीसुद्धा मधुमेहासाठी हा सर्वोत्तम पर्याय नाही, कारण त्यात खूप जास्त तेल आणि पीठ असतं. मग सर्वोत्तम मार्ग कोणता? ते मेथीच्या भाजीसोबत किंवा डाळींसोबत मिसळा. आता टिंड्याबद्दल बोलूया. बरेच लोक नाव ऐकल्यावरती म्हणतात ही एक कंटाळवाणी भाजी आहे टिंडा, पण आरोग्याच्या दृष्टीने टिंडा खूप फायदेशीर आहे. तो हलका आणि पचायला सोपा आहे आणि त्यात पाण्याचं प्रमाणसुद्धा चांगलं असतं, जे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतं. आता येथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. भाजी कितीही चांगली असली तरीसुद्धा जर ती चुकीच्या पद्धतीने तयार केली गेली तर तिचे फायदे कमी होऊ शकतात आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. समजा तुम्ही एक खूप पौष्टिक भाजी शिजवली आहे, पण त्यात इतकं तेल घातलं आहे की ती जड झाली आहे किंवा तुम्ही त्या भाजीसोबत 5-5 पोळ्या खात आहात, तर त्याचा शरीरावरती होणारा परिणाम तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही. मधुमेहामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? संतुलन. ना जास्त कमी ना जास्त. आता आणखी एक गोष्ट ऐका. एक 60 वर्षीय गृहस्थ आहेत. अनेक वर्षांपासून ते मधुमेहाशी झुंज देत होते. औषधोपचार करूनही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात का येत नाही याचं त्यांना नेहमीच आश्चर्य वाटायचं. मग एके दिवशी त्यांच्या लक्षात आलं की ते भाज्या खात होते, पण जवळ प्रत्येक भाजीमध्ये खूप जास्त तेल असायचं. त्यांनी एक छोटासा बदल केला. त्यांनी घरी कमी तेलामध्ये भाज्या बनवायला सुरुवात केली आणि आपल्या ताटातील अर्धी जागा भाज्या आणि सॅलडसाठी राखून ठेवली. त्यांनी पोळी खाण्याचं प्रमाणही कमी केलं. बस इतकंच. काही महिन्यांमध्येच त्यांना हलकं वाटू लागलं. त्यांची ऊर्जा पातळी सुधारली आणि त्यांच्या कॅलरीजचे सेवन अधिक संतुलित झालं. आता कल्पना करा की केवळ तेल कमी करून आणि भाज्या वाढवून इतका फरक पडू शकतो, तर योग्य भाज्या निवडण्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच केवळ काय खावं हेच नव्हे, तर कसं खावं हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता तुमच्यासाठी एक छोटा प्रश्न. तुम्ही दररोज तुमच्या ताटामध्ये हिरव्या भाज्यांची वाटी घेता का, की फक्त कधीतरी?
मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण या छोट्या सवयीच ठरवतात की येत्या काही वर्षांमध्ये तुमच्या शरीराला कसं वाटेल. आता आपण या चुकांवरती चर्चा करणार आहोत, ज्या बहुतेक लोक दररोज करतात आणि ज्यामुळे साखरेची पातळी वारंवार वाढते. तुम्ही कितीही काळजी घेतली तरी आपण काही सोपे नियम शिकणार आहोत, जे आज अवलंबल्यास भविष्यात मोठा फरक पडू शकतो. योग्य भाज्या निवडणं किती महत्त्वाचं आहे हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, पण खरा फरक आपण नकळतपणे दररोज करत असलेल्या चुकांमध्ये आहे. अनेकदा समस्या तुम्ही काय खात आहात यात नसते, तर तुम्ही काय चुकीचं करत आहात यात असते. या छोट्या चुकांमुळे तुमच्या रक्तातील साखर हळूहळू वाढते. पहिली आणि सर्वात सामान्य चूक म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये बटाटा घालणं. बहुतेक भारतीय घरांमध्ये ही एक सवय लागलेली आहे. जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये थोडा बटाटा घातला जातो. चवीसाठी हे ठीक वाटत असलं तरीसुद्धा मधुमेहींनी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की बटाट्यामध्ये कर्बोदके जास्त प्रमाणामध्ये असतात. दररोज प्रत्येक भाजीमध्ये बटाटा घातल्याने तुमच्या रक्तातील साखरेवर हळूहळू परिणाम होतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बटाटे अजिबात खाऊ शकत नाही, पण ते प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे. दुसरी मोठी चूक म्हणजे भाज्यांमध्ये जास्त तेल आणि मसाले घालणं. अनेक लोक विचार करतात भाज्या चविष्ट नसतील तर त्या कशा खाल्ल्या जातील, आणि याच विचाराने ते थोडंसं जास्त तेल घालतात. आपण जास्त तेल घालतो, पण हा थोडासा अतिरिक्त भाग हळूहळू शरीरावरती परिणाम करतो. जास्त तेल म्हणजे जास्त कॅलरीज, आणि जास्त कॅलरीज म्हणजे वजन वाढणं, आणि जेव्हा वजन वाढतं तेव्हा मधुमेह नियंत्रणात ठेवणं अधिक कठीण होऊन बसतं. तिसरी चूक म्हणजे ताटात जास्त पोळ्या आणि कमी भाज्या घेणं. तुमच्या ताटाकडे लक्ष द्या, त्यात 2-3 पोळ्या आणि फक्त थोडी भाजी आहे का? तसं असल्यास तुमच्या साखरेची पातळी वारंवार वाढण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं. मधुमेहामध्ये ताटाचा मोठा भाग भाज्या आणि सॅलड भरण्याचा सल्ला दिला जातो, कारण भाज्यांमध्ये फायबर असतं, जे साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतं. तथापि जर जास्त पोळ्या आणि कमी भाज्या असतील तर शरीर जास्त कर्बोदके शोषून घेईल, ज्यामुळे साखरेची पातळी वेगाने वाढेल. चौथी चूक म्हणजे नियमितपणे भाज्या न खाणं. काही लोक आठवड्यातून फक्त 2-3 दिवस हिरव्या भाज्या खातात आणि बाकीच्या दिवशी तळलेले, भाजलेले किंवा जड पदार्थ खातात. तथापि शरीराला तेव्हाच फायदा होतो जेव्हा नियमित योग्य पदार्थ खाल्ले जातात. एका दिवशी आरोग्यदायी अन्न आणि दुसऱ्या दिवशी जड अन्न खाणं हे संतुलन नाही आहे. पाचवी चूक म्हणजे जेवणानंतर लगेच बसणं किंवा झोपी जाणं. ही सवय खूप सामान्य आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये जेवणानंतर थेट टी व्ही समोर बसतात किंवा पलंगावरती आडवे होतात. पण तुम्हाला माहीत आहे का की जेवणानंतर फक्त 10 मिनिटे हलकं चालणं तुमच्या पचनक्रियेसाठी आणि रक्तातील साखरेच्या पातळीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. ही एक छोटी सवय आहे, पण तिचा परिणाम खूप महत्त्वाचा आहे. मधुमेह ही एक अशी समस्या नाही जी केवळ औषधांनी नियंत्रित केली जाऊ शकते. औषधोपचार आवश्यक असू शकतात, परंतु खरं नियंत्रण तुमच्या रोजच्या सवयींमध्ये येतं. तुम्ही काय खाता, कसं खाता आणि जेवणानंतर काय करता, या 3 गोष्टी मिळून ठरवतात की तुमच्या शरीराला कसं वाटतं. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, शरीर आपल्याला नेहमी संकेत देत असतं. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, पायांमध्ये मुंग्या येत असतील, वारंवार तहान लागत असेल किंवा अचानक वजन कमी होऊ लागलं असेल, तर या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. हे छोटे संकेत पुढे जाऊन मोठ्या समस्या बनू शकतात. अशा परिस्थितीमध्ये नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता तुमच्या जीवनाकडे एक नजर टाका. तुम्ही दररोज तेच पदार्थ खात आहात का? जे तुमची सवय झाली आहे की ते तुमच्या शरीरासाठी चांगले आहे यावर तुमचा खरोखर विश्वास आहे? इथूनच फरक सुरू होतो. तुमच्या ताटामध्ये भाज्यांचा समावेश करणं, तेलाचा वापर कमी करणं आणि जेवणानंतर थोडा वेळ थांबणं यांसारखे छोटे बदल तुमचं आयुष्य बदलू शकतात. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या उपचारांची गरज नाही. फक्त थोडी समज आणि जागरूकता पुरेशी आहे. आता जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचे आई-वडील, आजी-आजोबा किंवा मधुमेहाने त्रस्त असलेले इतर कोणीही आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण कधीकधी योग्य माहिती एखाद्याचं आयुष्य सोपं करू शकते. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला अशीच सोपी, विश्वासार्ह आणि उपयुक्त आरोग्यविषयक माहिती देत राहते, विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांना वृद्धापकाळातही निरोगी आणि सक्रिय राहायचं आहे. शेवटी फक्त लक्षात ठेवा, 60नंतर आयुष्य कठीण होत नाही, ते फक्त थोडं वेगळं होतं. शरीराला थोडंसं लक्ष, थोडी समज आणि थोडी काळजी यांची गरज असते. योग्य माहिती, संतुलित आहार आणि सकारात्मक मानसिकतेने तुम्ही या वयातही निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवन जगू शकता. स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबासोबत आनंदी राहा आणि लक्षात ठेवा, दीर्घ काळामध्ये छोटे बदलच मोठा फरक घडवत असतात.